मुख्यमंत्र्यांशी फोनवरून झालेल्या आश्वासनानंतर त्यांनी जे आश्वासन दिले फोनवरून चर्चेनंतर त्याच्यानंतर आता करमाळ्यातल्या गावकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। अगदी काही वेळपूर्वीच करमाळ्यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेले पालकमंत्री विजय देशमुख यांना गावकऱ्यांनी गराडा घातला होता। विजय देशमुख यांना गराडा घातलेला होता आणि शेतकऱ्याच्या इच्छेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी गावात यावं आणि शेतकऱ्याच्या अंत्ययात्रेला हजेरी लावावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली। मात्र नंतर फोनवरून मुख्यमंत्र्यांशी बोलल्यावर गावकऱ्यांनी अंत्यविधीची आता तयारी केली आहे। सकाळीच करमाळ्यात शेतकरी रस्त्यावर उतरले आणि करमाळ्याचा रस्ता बंद करण्यात आला, त्यामुळे करमाळा शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान काल बीड गावातल्या धनाजी जाधव यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती। आत्महत्येनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना संदर्भात एक पत्र लिहिलं, चिठी, आणि मुख्यमंत्र्यांनी इथे आल्याशिवाय माझा अंत्यसंस्कार करू नयेत असं म्हटलेलं होतं। शिवकुमार पाटील आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। शिवकुमार, अखेर आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे या ठिकाणी, काय अधिक अपडेट्स मिळतात? सकाळपासून काय काय घडलं नेमकं इकडे? नक्कीच अश्विन, काल रात्रीपासून अत्यंत तणावपूर्ण असं वातावरण होतं। गावातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येची जी सगळी बातमी आहे ती तालुक्यामध्ये पसरली आणि संपूर्ण तालुक्यामध्ये संतप्त वातावरण निर्माण होऊन तालुक्याने बंद पुकारलेला होता आणि मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी यावं अशी मागणी होती आणि तसं पत्र धनाजी जाधवांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेलं होतं। परंतु आज सकाळी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे गावामध्ये दाखल झालेले होते, परंतु त्यांनाही गावकऱ्यांनी विरोध करत जोपर्यंत मुख्यमंत्री येत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह हाती घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली। अखेर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मयत झालेल्या धनाजी जाधवांच्या कुटुंबाशी फोनवरून बातचीत केली आणि त्यांना धीर दिलेला आहे, त्यांना आश्वासन दिलेलं आहे। उर्वरित धनाजी जाधवांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या एका मुलाला नोकरी आणि तात्काळ आता 1 लाखाची मदत त्यांना देण्यात येईल आणि उर्वरित कर्जाच्या संदर्भातली जी माहिती आहे ती गोळा करून त्यांना कर्जमुक्त करण्याचे धोरण आहे ते स्वीकारले आणि या आश्वासनानंतर आता आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। आता धनाजी जाधवांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू आहे। यानंतर गावामध्ये शांततामय वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया ती पार पाडली जाणार आहे। धन्यवाद शिवकुमार।